नारळ तेलामध्ये फक्त 3 इन्ग्रेडियंट यूज करून तुमच्या चेहऱ्याला लावा आणि रिझल्ट येताना विजिबल तुमच्या समोर दिसेल इतकं छान इन्ग्रेडियंट आहे. तुम्ही फक्त संध्याकाळी 3 इन्ग्रेडियंट घालून तुमच्या बेडच्या बाजूला एक सोल्युशन बनवून ठेवा आणि रोज रात्री यूज करून बघा आणि रिझल्ट तुम्हाला मी दिसताना तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट डाऊन मध्ये रिझल्ट कसं येणार आहे तुम्हाला. तर कोकोनट ऑइल मध्ये फक्त 3 इन्ग्रेडियंट यूज करून तुमच्या स्किनला ब्राईट देऊ शकतो. तुम्ही हे सोल्युशन बनवून तुमच्या बेडच्या शेजारी ठेवू शकता. तुम्ही संध्याकाळी जेव्हा झोपणार आहे एक अर्धा तास अगोदर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून मसाज करून धुवून टाकू शकता आणि सकाळी तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता. तुम्ही मात्र 15 दिवस करून बघा. तुमच्या चेहऱ्यावरची जे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन किंवा एजिंग सायन्स येत असेल किंवा म्हातारपणात लवकर सुरकुत्या दिसत असेल किंवा काही दिसत असेल तुमच्या चेहऱ्यावर काही पण प्रॉब्लेम असू दे ते नक्की फिक्स होताना बघाल तुम्ही. कारण की इतकं चांगलं इन्ग्रेडियंट आहे. आपण म्हणजे आपल्या चेहऱ्याला काहीच यूज करत नाही. जे सगळ्यात पहिले तर ड्राय स्किन वाल्याची स्किन खूप ड्राय असते तर आपण काहीच यूज करत नाही त्याच्यामुळे लवकर स्किन ड्राय होती. ऑइली स्किन वाले पण असं नाही की तुम्ही फेशियल ऑइल कुठलं पण सारखं ऑइल यूज करत राहा. यूज केल्याने तुमच्या स्किन वरती जे टायटनिंग येतं ना तुमच्या स्किन एक 10 वर्षात म्हणजे तुम्ही जे मसाज देताना स्किनला ते 10 वर्ष कमी दिसतील तुमच्या स्किनचे. जेवढे तुमची वय आहे त्याच्यापेक्षा 10 वर्ष कमी दिसेल तुमची स्किन. कारण की तुम्ही सारखं ऑइल मसाजिंग द्या जे आपल्या स्किनला मॉइश्चरायझर देतं आणि ते जे ऑइल आपण लावतो म्हणजे चेहऱ्याला ते पूर्ण आपली स्किन खाती म्हणजे स्किनला पचतं. आणि स्किन ज्यांची ड्राय असते त्यांना तर खूप इम्पॉर्टंट असतं हे ऑइल मसाजिंग करणं फेसला. तर डायरेक्ट आपण कोकोनट ऑइल नाही यूज करू शकत कारण की आपले पोर्स बंद होऊ शकतात. बंद झाल्यानंतर आपली स्किन श्वास घेणार नाहीये. त्याच्यामुळे मी आज सोल्युशन घेऊन आलेला आहे. तुम्हाला स्किन मध्ये जे पण प्रॉब्लेम आहे तुम्ही फिक्स करू शकाल. कारण मी यूज केलेला आहे. बघू शकता मी काही फिल्टर लावलेलं नाहीये काही नाहीये. मी काहीच लावलेलं नाही स्किनला. तर बघू शकता मात्र म्हणजे मी 15 दिवस झाले यूज करत आहे. माझे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्ही बघा माझ्या चॅनलवरती जाऊन किती जुन्याला रिझल्ट आलेला आहे. तुम्ही पण नक्की घ्या कारण की आम्ही जे फेशियल म्हणजे आपण जे फेशियल स्टेप करतो किंवा ऑइल ऍप्लिकेशन करतो आपल्या स्किन वरती जे इतकं छान रिझल्ट देतो तुम्हाला कुठल्याच क्रीमनं काय देऊ शकणार नाही. जे तुमच्या घरात व्हिटॅमिन ई ऑइल कॅप्सूल असेल किंवा बदामचं ऑइल असेल ते तुमच्या स्किनला नक्की लावून बघा. सगळ्यात बेस्ट असतं एरंडीचं तेल. कॅस्टर ऑइल आपल्या सगळ्यात भारी असतं आणि आपल्या डार्क सर्कल साठी तर खूप उपयोग असतं एरंडीचं तेल. तुम्ही नक्की यूज करून बघा. तर चला मग काय इन्ग्रेडियंट आहे मी तुम्हाला थोडंसं शेअर करते. तर सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका. जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक देखील करा आणि कमेंट देखील करा. कमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला रिझल्ट तर भेटणारच आहे. 100% मी सांगतो तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. जर तुमच्या ह्याच्यामध्ये कुठले पण इन्ग्रेडियंट नसेल तर तुम्ही अवेलेबल करून घ्या किंवा शेजाऱ्या पाजाकडून थोडंसं घ्यायचं असणार जास्त नाही. तर कोकोनट ऑइल असतं तर कसं बनवायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर आता इन्ग्रेडियंट बघू आपल्याला काय काय घ्यायचं. सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे मी इथं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. तुम्हाला सबस्टिट्यूट घ्यायचं नाही फक्त कोकोनट ऑइल घ्यायचंय जे आपल्या स्किनला म्हणजे टायटनिंग देतं आणि सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं. तर मी इथं 2 स्पून कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. कोकोनट ऑइल चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला वाटीत किंवा तुम्हाला कसं स्टोअर करायचं त्याच्यात घ्या. मी छोटीशी म्हणजे डब्बी घेतली होती मला स्टोअर करून ठेवायची होती माझ्या बेडच्या साईडला. तर मी 2 टेबल स्पून कोकोनट ऑइल घेतलेले आहे. सेकंड इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मी ग्लिसरीन जे आपल्या स्किनला म्हणजे मॉइश्चरायझर देतं. आपल्या स्किनला पिगमेंटेशन म्हणजे वाचवतं. लवकर एजिंग सायन्स दिसत नाही आणि मॉइश्चराइज पण देतं. तर मी ग्लिसरीन घेतलेला आहे. 1 टेबलस्पून पेक्षा थोडंसं कमीच घ्या म्हणजे तुम्ही इन्ग्रेडियंट कम जास्त करू शकता काहीच हरकत नाही. पण कोकोनट ऑइल जरा जास्तच घ्या आणि इन्ग्रेडियंट बाकीचे थोडे कमी घेतले तर पण चालतं. मग त्याला चांगलं मिक्स करून घ्या. मग इथं थर्ड घेणार आहे मी हनी. मी हनी फक्त थोडंसं टाकलेलं आहे कारण की माझी ड्राय स्किन आहे आणि मला हनी जास्त सूट होत नाही. मी थोडंसंच यूज करते कुठल्या पण इन्ग्रेडियंट मध्ये. जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता. तर ऍक्टिव्ह ज्यांना पिंपल्स आहे त्यांना खूप चांगलं काम करतं. तर तुम्हाला दिसत असेल माझं इथं पिंपल्स आलेलं होतं. माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये जाऊन बघा तुम्हाला दिसेल कारण की खूप मोठं म्हणजे होतं. मी त्याला फिक्स केलेलं आहे फक्त हनीनं. तुम्ही फक्त हनी डॉट करून लावू शकता तुमच्या पिंपल्स वरती. तर हनी ऍड करा. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम्हाला सूट होत नसेल तर स्किप देखील करू शकता. चांगलं मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर नेक्स्ट इन्ग्रेडियंट घालायचे आपल्याला इथं व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल.
विटॅमिन ई ची कॅप्सूल इतकं म्हणजे महत्व आहे आपल्या स्किनसाठी. जे आपल्या स्किनला एजिंग साइन्स आलेले आहेत किंवा डार्क सर्कल झालेले आहेत, काही पण प्रॉब्लेम असू दे तुमच्या स्किनवरती, म्हणजे एजिंग साइन्स लवकर दिसत असेल तर हे खूप चांगलं काम करतं. तुम्ही विटॅमिन ई ऑइलचं ते जे कॅप्सूल आहे तुम्ही खाऊ देखील शकता, तुम्ही बिना डॉक्टरच्या कन्सल्ट ना. तरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या. तुम्ही डॉक्टरला विचारत नसेल तर तुम्ही आठवड्यात 2 वेळा विटॅमिन ई चे कॅप्सूल खावा, किंवा तुमची स्किन जरा जास्त ड्राय दिसत असेल तर तुम्ही नक्की विटॅमिन ई चा म्हणजे वापर करून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. मग तेवढं मी 4 इन्ग्रेडियंट घेतले, त्याला चांगलं मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर मी लास्ट रोज वॉटर घेतलेला आहे. रोज वॉटर आपल्या स्किनचं म्हणजे जे टेक्स्चर आहे त्याला इम्प्रुव्हमेंट करतं. इम्प्रुव्हमेंट म्हणजे असं गोरं करत नाहीये, जे आपल्या स्किनचं म्हणजे स्किन डॅमेज झालेली आहे, आपल्या स्किनचं म्हणजे टोन कमी झालेला आहे त्याला विजेबल करतं, आणि आपल्या स्किन मध्ये जे पण प्रॉब्लेम आहे ते फिक्स करतं. तुम्ही रोज वॉटर फक्त रात्रीचे रोज स्प्रे करून बघा, किंवा तुम्ही ग्राउंड बघा तुमच्या स्किनवरती, लगेच तुम्हाला रिझल्ट दिसेल. कारण इतकं चांगलं असतं रोज वॉटर. तुम्हाला काहीच युज करायची गरज नाही, किंवा टोनर, तुम्ही टोनर युज करत नसेल तर तुम्ही रोज वॉटरचं टोनिंग करून बघा. मॉइश्चरायझर लावल्यावर टोनिंग अप्लाय करून बघा. सॉरी, खाली जास्त आवाज येत आहे ते इग्नोर करा. माझ्या वॉइसला तुम्ही थोडंसं लक्ष द्या. तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे. माझी डब्बी छोटी होती, मी काय चुका केलती किंवा ते घालून मी केलते. तुम्ही वाटीमध्ये चांगले मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कुण्या डब्बीमध्ये स्टोअर करणार आहे तुम्ही स्टोअर करू शकता. ह्याला खराब होणार नाही. तुमच्या बेडच्या साईडला ठेवून द्या. म्हणजे तुम्ही थोडा बॅच बनवा, कारण की याच्यामध्ये आपण हनी ऍड केलेला आहे, तर हनी थोडंसं खराब म्हणजे होऊ शकतं, कारण की आपण वेगळे वेगळे इन्ग्रेडियंट ऍड केलेला आहे. तुम्ही नुसतं हनी युज करत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तर त्याच्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे, थोडंसं खराब होऊ शकतं. तर तुम्ही हनी जेव्हा युज करत आहे तेव्हा थोडंसं 1 थेंब घालून म्हणजे आपल्या स्किनवरती लावू शकता. तर नेक्स्ट स्टेप सांगणार आहे मी तुम्हाला आता कसं लावायचं आहे याला. तर कसं लावायचं म्हणजे पहिले स्किनला क्लीन करून घ्यायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा, तुम्हाला रिलॅक्स जेव्हा वाटेल तेव्हा, तुम्ही जेव्हा घरी आला, सगळं काम धंदे तुमचे किचन आवरून, बेडरूम आवरून, जे जे तुमचे कामे झाले तेव्हा झोपत्या वेळेस तुम्हाला करायचं, जेव्हा स्किन आपली रिलॅक्स करते तेव्हा करायचं आहे. तर तुम्ही चांगलं फेस वॉश करून घ्या. तुम्ही जरा बाहेर जाऊन आला असाल किंवा मेकअप केला असाल तर तुम्ही चांगलं स्किन पहिले रिमूव्ह करून घ्या, स्किनवरचा मेकअप. तर मी इथं सेटॅफिलचा क्लिन्झर घेतलेला आहे. तर चांगलं, मी बाहेर गेले नव्हते, घरीच होते, तर मी असं वाईपअप करून घेते, फक्त चांगलं घासून किंवा सगळं डस्ट निघून जातं. क्लिन्झर खूप छान आहे सेटॅफिलचं, तुम्ही नक्की युज करून बघा. जेंटल क्लिन्झर आहे आणि आपल्या स्किनला चांगलं म्हणजे ग्लो देतं. ग्लो म्हणजे आपली स्किन चांगली क्लीन करतो. तुम्ही मेकअप केला असेल तर क्लीन करा. चेहरा खूप गरजेचा आहे, चेहरा क्लीन ठेवणं. तर चेहरा क्लीन केल्यानंतर तुम्ही धुवू देखील शकता. मी तर सेटॅफिलचं क्लिन्झर वापरलेलं आहे म्हणून मी पुसून घेत आहे. पुसून घेतल्यानंतर आपल्याला ते आपण जे ऑइल रेडी केलेलं आहे ते स्किनला अप्लाय करायचं. मी आताच अप्लाय केलं तर माझ्या स्किनवरती ग्लो बघू शकता, मलाच खुशी व्हायला लागले. मी कधी पण फ्रंट कॅमेराने म्हणजे शूट करते, त्याच्यामुळे माझी स्किन अशी दिसते. ते मागच्या कॅमेराने मला अजून जमत नाहीये यूज म्हणजे करायला. माझ्याकडे आयफोन 13 आहे, तरी पण मला समोरूनच येतं, मागसून येत नाही यूज करायला. म्हणजे जेव्हा यूज करता येईल तेव्हा चांगलं येईल. तर त्याला चांगलं म्हणजे मसाज करून घ्यायचं. तुम्हाला जसं मसाज करायचंय तसं करून घ्या, असं काहीच नाहीये. कसं पण करू शकता आपण मसाज, कसं पण म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि तुम्हाला नक्की कळेल की कुण्या स्टेप कसं करायचंय. मी इथं करत आहे, तुम्ही इथं देखील बघू शकता किंवा तिथं पण जाऊन बघू शकता आणि माझे चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. तर चांगलं तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचे जे प्रेशर पॉइंट आहेत फेशियलचे ते चांगलं मसाज करून घ्या. जे आपली स्किन इतकी रिलॅक्स होती ना, इतकी म्हणजे असं स्टफीनेस फील करते, असं इतकं छान वाटतं ना, शांत रिलॅक्स. असं कोण पण काही म्हटलं तरी आपल्या डोक्यात जाणार नाही, तेवढं चांगली आपली रिलॅक्स होती स्किन. स्किन रिलॅक्स, माइंड रिलॅक्स, सगळंच रिलॅक्स. स्किन जरा चांगलं दिसत असेल तर आपलं माइंड पण रिलॅक्स असतं आणि आपली म्हणजे मेंटॅलिटी पण खूप खुश असते, कारण की आपल्या स्किनला बघितल्यानंतरच आपल्याला छान वाटतं. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही महागडे युज करून बघता क्रीम किंवा काय काय फेशियल ऑइल, हे ऑइल ते ऑइल, तर तुम्ही नक्की युज करून बघा. तुम्हाला नसेल तर तुम्हाला हे काहीच युज करायचं नसेल तर तुम्ही फक्त बदाम तेल युज करू शकता किंवा विटॅमिन ईचं कॅप्सूल युज करता. मी असं म्हणत नाही की तुम्ही हेच ऑइल युज करा, माझं जे मी शेअर करत आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे नसेल अवेलेबल, तुम्ही विटॅमिन ईचं कॅप्सूल देखील घेऊन तुम्ही डायरेक्ट लावू शकता स्किनवरती. तर इथं खोबऱ्याचं तेल डायरेक्ट स्किनला अप्लाय करायचं नाहीये कधी पण.
कधी पण स्किनला खोबऱ्याचं तेल डायरेक्ट अप्लिकेशन करायचं नाही, कारण की जे आपले ओपन पोर्स आहेत ते क्लोज होऊ शकतात. क्लोज झाल्यानंतर आपली स्किन म्हणजे श्वास घेणार नाही, घेत नाही तर माणूस काय होणार आहे, जाणार आहे ना वरती ऑफकोर्स. तर लावू नका. बदाम ऑइल लावू शकता, बाकीचे म्हणजे विटॅमिन ऑइल भरपूर सिरम वगैरे येतात, पण हा सगळ्यात चांगला उपाय आहे, आपल्या घरात अवेलेबल असतं. तर सिरम खूप महागडे झालेले आहेत, पण गरजेचं आहे ते पण आपल्या स्किनला लावायचं, कारण की आपल्या स्किनला टाईटनिंग ठेवायचंय, ब्राईटनिंग ठेवायचं, लवकर म्हातार पण येऊन द्यायचं नाही आपल्या स्किनवर. आपण तर बायका आहे, आपल्या बायकांना माहितीच आहे की आपण एज पेक्षा खूप कमी दिसायला आपल्याला आवडतं. पण माझं एज तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, माझं एज तुम्हाला किती वाटतं. बघू कोण कोण खरं बोलते माझ्या एजला घेऊन. खरी बघू शकता माझे केस, मलाच लाज वाटत आहे, बांधून ती माझी सवय जातच नाही. तर फ्रेंड्स, कसं वाटला माझा व्हिडिओ, तुम्हाला थोडं देखील माझं प्रेझेंटेशन आवडत असेल तर प्लीज 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 हात जोडून रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही काहीच करत नाही, मी एवढं मेहनत करते, तुम्ही काही करत नाही, तर मला काय भेटणार आहे सांगा बरं. लाईक करा, सबस्क्राईब नका करू, पण लाईक तरी करा, मला मोटिवेट तरी भेटन, किंवा कमेंट करा, मला काय चुकते ते पण कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जाऊ दे, तुम्ही माझेच मित्र आहे ना, काय होणार आहे कमेंट नाही केलं तर, सबस्क्राईब नाही केलं तर, मी असंच मेहनत करत राहणार आहे. कधी दया येईनच ना माझ्यावरती. काय नाही, आज नाही उद्या येईन पण, कारण मी एवढं मेहनत करत आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रुव्हमेंट काय व्हायचंय ते मला नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन घेऊन. तुम्हाला काय बघायचं ते नक्की सांगा, कारण की मी तुमची इतकी आतुरतेने वाट बघते ना तुमच्या कमेंटची, तर मला कमेंटच येत नाहीत, तर मी खूप सॅड होते. प्लीज असं करू नका, कमेंट करा. तुम्ही माझे मित्र आहे ना, माझी फॅमिली आहे ना, कमेंट नक्की करा. बाय अँड टेक केअर. काय बघायचं ते नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.